हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं मोम्स रेसिपी या चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत झणझणीत मटन करी कशी करायची। आणि मी तुम्हाला मटन सूपची पण रेसिपी, खूप स्वादिष्ट रेसिपी सांगणार आहे। आणि मटन करी बनवायसाठी मसाला कसा तयार करायचा, छोट्यातून छोटी स्टेप मी यामध्ये सांगणार आहे। तर चला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। सर्वात आधी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे। कांदा बारीक कापायचा आहे, तो भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजून झाला की त्यामध्ये किसलेलं खोबरं टाकायचं आहे, ते पण भाजून घ्यायचं आहे। आणि हे मिश्रण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। त्यानंतर लसूण, अद्रक आणि जिरा हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। असा आपला मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। यानंतर मी इथे मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। स्वच्छ धुतल्यानंतर कुकरमध्ये मी तेल टाकलेलं आहे। तेल टाकल्यानंतर खडा मसाला टाकलेला आहे। खडा मसाला टाकल्यानंतर थोडी लसूण जिरं पेस्ट टाकायची आहे। लसूण जिरं पेस्ट टाकल्यानंतर थोडा कांदा टाकायचा आहे, कांदा होऊ द्यायचा आहे। कांदा टाकल्यानंतर थोडी हळद आणि मीठ टाकायचं आहे। हळद आणि मीठ टाकलं की मटण यामध्ये टाकायचं आहे। आपल्याला मटण कुकरमध्ये शिजवायचं आहे। मटण यामध्ये टाकल्यानंतर यावर थोडं झाकण ठेवायचं आणि हे शिजू द्यायचं। डायरेक्ट कुकरचं झाकण लावायचं नाही आहे। तर हे बघा, इथे मी झाकण ठेवून थोडा वेळ 5 ते 10 मिनिट हे असं पाणी सुटेपर्यंत मटण होऊ द्यायचं आहे कुकरमध्ये। त्यानंतर यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आणि गरम पाणी टाकल्यानंतर झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। 3 शिट्ट्या झाल्या की आपलं मटण शिजून तयार होतं आहे। हे बघा, इथे 3 शिट्ट्या झालेलं आहे। आपलं इथे मटण सूप तयार आहे। बघा किती छान दिसतंय, खूप टेस्टी बनतंय असं मटण सूप केलं की। यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। बघा, मटण सूप इथे तयार आहे। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। तर यामध्ये मी आता खडे मसाले, तेल तापू द्यायचं आहे आणि यामध्ये खडा मसाला टाकायचा आहे। त्यानंतर आधी लसूण जिरं पेस्ट टाकायची आहे। लसूण जिरं पेस्ट थोडी होऊ द्यायची आहे आणि लसूण जिरं पेस्ट झाल्यानंतर खोबरा आणि कांद्याची पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आहे। हा मसाला चांगल्या प्रकारे शिजू द्यायचा आहे। चांगल्या प्रकारे शिजू देणं खूप महत्त्वाचं आहे। तर इथे मसाला शिजल्यावर आपल्याला मिर्च पावडर, हळद, मीठ, धनेपूड आणि एव्हरेस्ट मसाला हे यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे उकळचं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हा मसाला थोडा वेळ शिजू द्यायचा आहे। तर बघा, इथे मसाला हा आपला शिजलेला आहे। मसाला शिजल्यानंतर यामध्ये मटण टाकायचं आहे। मटण टाकल्यानंतर ही चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्यायचं आहे। आणि हो, तुम्ही आतापर्यंत मोम्स रेसिपीजला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की अशाच नवनवीन रेसिपीज जेणेकरून तुमच्यापर्यंत पटकन पोहोचल्या पाहिजेत। तर हे बघा, झाकण ठेवून थोडा वेळ आपण शिजू दिलेलं आहे आणि उकळचं पाणी आपण आता यामध्ये टाकलेलं आहे। आता याला एक उकळ येऊ द्यायची आहे आणि यामध्ये वरून थोडा एव्हरेस्ट मसाला टाकायचा आहे। उकळ आली की यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तर तयार आहे आपली मस्त झणझणीत मटण करी। मटन करी भाकरी, भात आणि सॅलेड बेतच वेगळा येतोय। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।